आता ब्लॉग चालू केला मी. आता रात्रीचे वाजतायत 10. तर जेव्हापासून बेड आणला ना तेव्हापासून बेडमध्ये आम्ही इतकं बिझी झालो की आम्हाला टाईमच नाही आहे. आवाज बंद करावयाचा आहे. तर जसं की आम्हाला टाईमच नाही आहे. आमची म्हणजे बेडवरच चाललं आहे सगळं लाईफ सगळं. जसं की आम्ही कधी बेड पाहिलाच नाही. पण खरंच स्वतः घेतलं आणि आपली स्वतःची वस्तू जेव्हा असते ना तेव्हा खरंच त्याची किंमत कळते. म्हणजे की खरंच इतकं भारी वाटायला ना. असं काही एवढा याचा पण नाही, महागाचा पण नाही, म्हणजे जास्त पण हे नाही. पण चला, आणि जुनंच बेडशीट आहे पण नवीन नवीन वाटायला, असं मोठा मोठा वाटायला. तर खूप छान वाटायला हो ना आपूचे पप्पा. तर आपूच्या पप्पाला आता सध्या बोलण्यासाठी तोंडातून आवाज निघत नाही. म्हणजे त्यांचा मूड नाही आहे आणि मूडच्या पेक्षा त्याला असले थकून गेले ते. तर ते काय बोलणार नाही. आणि माझी बाबी डॉल बोलणार आहे. बोल गा आपू, चल हाय बोल सगळ्यांना. एकदा हाय बोल मग. तर आपूच्या पप्पासोबत आपूचा पण मूड नाही आहे पण मी तुमच्यासोबत कंटिन्यू करते. तर थोडासा आवाज मोबाईलचा कमी केला. आणि आपूच्या शेंड्या बघा कशा झाल्यात. आपू दाखव गा केस कसे झाले तुझे. तर या दोघांना पण माझ्या ब्लॉगमध्ये यायचं नसतं. आणि मी फेमस जर झाली ना तर हे दोघं खूप असे माझ्याकडं म्हणजे बघतील की चला आम्हाला घ्या जरासं ब्लॉगमध्ये घ्या जरासं. पण तेव्हा मी घेणार नाही, ती गोष्ट वेगळीच. पण ना आता सांगायचं झालं होतं की आम्ही याला गेलो होतो, फिरायला गेलो होतो. तर कुठं तरी जाणार होतो आम्ही पण मग गेलोच नाही. जाता जाता मग हे म्हटलं की नको आता गाडीवरच फिरून घरी आणू. मग घरी आलो, भाजीपाला वगैरे आणला आणि परत मग स्वयंपाक वगैरे आवरला, भाज्या वगैरे निसल्या, सगळंच आवरलं. आणि आमची जुनी गादी आम्ही तिथे उभी करून ठेवली आणि नवीन जुना माणूस इथं ठेवला. मी म्हणत होती की गादी तिथं उभी करून ठेवली. आणि ना सॉरी तुम्हाला माझं हसणं वेगळं वाटत असेल पण मी हसमुखच आहे. मी हसमुख आहे. माझं तोंड कधी पण हसरच असतं. मी असं म्हणजे मरकुडलं तोंड घेऊन नाही म्हणजे हे राहू शकत. आणि ना काय झालं तसंच करतात ते. मारलं ते मोबाईल आपल्या जवळ आहे त्याच्यामुळे ते काहीतरी मागायला. जाऊ दे तू इथं बस, इथं दूर बस, इथं दूर बस. मी ब्लॉक करते ना बाळा. कोणी मारलं केस उचले तुझे तसेच आहेत ग माझे. जाऊ दे. तर मी काय म्हणणार जितका तर ना मी म्हणजे हसरीच राहते मी. मला ना कोणी जरा असं गोड बोललं की मी लगेच पगळून जाते. पण तशा टाईपमध्ये आजकाल दुनिया नाही राहिली. आणि माझा चेहरा म्हणजे खरंच हसराच आहे. समोरून कोणी जरी हसलं नाही ना मी स्माईल देते बसते. कारण की मला असं वाटतं हे दोघं मला मुद्दाम नाही बोलत. आपूच्या पप्पा द्या दिलं लवकर नाही तर मारच खासा. दे दो छोडो. आपूचे रबर घेतले म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की. तर मी काय म्हणत होती की माझा चेहरा असाच हसरा आहे आणि देव करो आणि असाच हसरा राहो. कारण की कसं ना लोक नाहीत असे, ते रिॲक्ट करत नाहीत लगेच. ते त्यांच्या डोक्यात वेगळंच राहतं. त्याच्यामुळे ते समोर पटकन हसत नाही, पटकन स्माईल करत नाही. पण तुम्हाला पण सांगते जे कोणी माझे ब्लॉग बघत असतील त्यांना मी एवढंच सांगते की तुम्ही पण एक स्माईल देऊन टाकत जा. कारण की स्माईल केल्याने खरंच आपलं मन हलकं होतं आणि समोरच्याच्या मनात पण आपल्याबद्दल चांगलं राहतं. आता मी तुम्हाला इथं बोलते आणि मला हसू येते कारण की हे काहीतरी असं वळवळ चालू राहते. यांच्या अंगातली मोठा किडा आहे, त्याचा मोबाईल माझ्याजवळ राहते म्हणून ते असे करतात. पण ना मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की तुम्ही हसत राहा. स्माईल केल्याने तुमच्या दोघांचं घेते. काय करायले तुम्ही दोघं एवढी मस्ती करू नाही ग.
मारते मला माझ्या येणे काय डोक्याला काय करते अपूर्वा? काय झालं? पापाची शेंड्या घाल, पापाची शेंडी घाल. शेंडी घाल पापाची, जा. बेडचं हे नाही का, हे तिथूनच फटका आलंय, नाहीतर हे मला फाडायचं नव्हतं. आपण पण हात नाही लावला. चेक कर. हा जा, तुम्ही व्हिडिओ काढते, तुम्ही दोघं डॉक्टर खेळा. डॉक्टर खेळ जा. ते तुझं तिचं डॉक्टरचं कुठे येते? डॉक्टर याने चेक कर, याने चेक कर, याने चेक नाही, मोबाईलला चेक करायचं असं. डॉक्टर आजकाल डॉक्टरच्या हातात ना ते स्टेटस्कोपच म्हणतात का हो त्याला, ते नाही, हे आहे आजकाल असं समजायचं. ओके चला, याने चेक कर. पापाला काय झालं अप्पू? आपू चेक कर. डॉक्टर क्या हो गया पापा को? पेट दुख रहा है पापा का? क्या हो गया? आपू पाडता. तुम्ही डॉक्टर हा का कुलिया? डॉक्टर है का कुलिया? आपू पाड लागली. क्या हो गया डॉक्टर अंकल को? पाडता बापू ये. चल पाड दा पापाची, तिकडं पडल वर. असं नाही करायचं. पाडता. चल पाड दा पापाची. डॉक्टर अंकल पाठदाब. ती काय नाही करेल तुमच्या पाठीवरती, नाही दाबत पाठन बेट. अपू सगळ्यांना हाय बोल. इकडे बघून बघ, मन हाय. मन मी अपूर्वा, माझे पप्पा रवी. पूजा मन गा अपू, इकडे बघून मन. चल इकडे बघ, इकडे बघून मन. रवी अपू. आपू हे काय? हे अभ्यास. हे काय? चिव आहे का काऊ आहे? काऊ नाही ते. आणि हे आई आहे. आणि हे अभ्यास. आणि हे अपू स्वामीचं गाणं म्हणून दाखव ग. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय ना. स्वामीचं गाणं म्हणून दाखव ना. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. म्हण ना अपू स्वामींचं गाणं. हात जोडून म्हण, चल हात जोडून म्हण. श्री स्वामी समर्थ. अपू गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. सरळ म्हण गणपती बाप्पा. तसं नाही ग, असं म्हणायचं गणपती बाप्पा मोरया. मोरया म्हणायचं, मोनिया नाही म्हणायचं. मोनिया. मोनिया कोण आहे? म्हण गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. म्हण विठ्ठल विठ्ठल विठ्ठू विठू विठू म्हण ग अपू. एकदा लय छान म्हणते आपू. बस. विठू 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 म्हण. नुखू 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 म्हणते अपू. विठू विठू. अपू मी आज केसांना तेल लावलं आणि इकडे अपूची मस्ती सुरू आहे. आत्ता मी केसाला तेल लावलं, इतकं छान वाटते ना, थोडंसं रिलॅक्स वाटते. अपूचे पप्पा आत्ताच ऑफिसून आलेत आणि त्यांना लागली आहे भूक आता,
तर म्हटलं चला आज नेहमी पोहे करेपर्यंत आपण त्यांना दुसरं काहीतरी खायला देऊ. तर ना पडते रोज ऑफिसून आले ना की म्हणतात की पोहेच दे पोहेच. त्यांना पोहे खूप जास्त आवडतात त्याच्यामुळं. तर मी त्यांना काय देते ते दाखवते तुम्हाला. त्यांना मी चिवडा देते, काय नाही देत. काय माहिती खातात की नाही, पण थोडं खाऊन घ्या म्हणते, लगेच स्वयंपाकाला लागते. तर चला मी त्यांच्याकडे चिवडा घेऊन जाते. काय रिॲक्ट करतात काय माहिती, पण चला. आणि मस्त छान चिवडा आणि सोबतच चहा देते त्यांना. चला चिवडा खा. चला चिवडा नाही खाऊ शकते. हे दुसरं आहे. आपूला नाही. नो. का बरं? खा ना आपू. मी त्यांना चिवडा दिला, त्यांना आवडला तो, म्हणून मग चहा कर म्हणतात. इकडे मी मस्त चहा बनवते आपूच्या पप्पासाठी. ते ऑफिसवर याच्यावर हे गेले, ते ऑफिसवरून आलेत ना, तर त्यांच्यासाठी चहा बनवते. तर चहा झाला, आता नेते मी त्यांना चहा. तर ना चहा आमच्या घरात आपूच्या पप्पाला एवढा आवडतो ना, त्यासाठी त्यांना चहा द्यावंच लागते. नाहीतर म्हटलं चहा आपण घेऊ नाही दोघा जणांनी. म्हटलं चला त्यांच्यासोबत मी पण घेत असते. तर मी तुम्हाला दाखवते आणि चहा पिते. मी एवढा चहा घेते आणि त्यांना एवढा देते, कारण की ना मला सहनच होत नाही. काय पिलू? पम द्यायचं पप्पाला. ही काय इथे बॉटल, ही बॉटल घे चल. आणि आम्ही आता चहा घेतो मस्त. पप्पाला दे. आणि आपूच्या बाबांनी आपूसाठी कुरकुरे आणले होते. आपू काय माहीत खाऊ देते का नाही आता तुम्हाला. या पण तोडून देतो. तर मस्त चहा घेतो. आणि बाहेर ना ऊन पडले मस्त, हो ना? हो हो. तर आम्ही काय झालं आता माहिती आहे का, आपूच्या पप्पाला मी म्हटलं तुम्ही माझा ब्लॉग, म्हणजे मी मागलच्या वेळेचा ब्लॉग काढला, तर मागलचा ब्लॉग जो आहे ना त्याच्यात मी आपूच्या पप्पाला म्हणली होती, काहीतरी म्हणली असेल की आपूच्या पप्पाने हो म्हणलेच नाही. मग आता ते ऑफिसवरून आले, मग मी एडिट करत बसली होती ब्लॉग. म्हटलं बघा तुम्ही याच्यात हो म्हणले नाही, लोकांना वाटेल की हिला भावच देत नाही हिचा नवरा, जसं असं. मग मी त्यांना खूप जोरात ओरडली. तर आता त्यांना म्हटलं हो म्हणावं, तर लगेच हो म्हणले. काय आपू? तर नवऱ्यानं असं छोट्या छोट्या गोष्टी ऐकल्या ना, तर बायकोला काय तेवढंच पाहिजे बस. थँक्यू. तर ना चला आम्ही चहा घेतो आता. अंधार पडला घरात, लाईट लावलेली नाहीत आम्ही, पण अंधार पडलाय खूप जास्त. आता उजेड पडलाय आणि आपूचं तिकडे मोबाईल बघणं सुरू आहे. तर मी अंधारच राहू देते. बाहेरचा पाऊस दाखवते तुम्हाला कसा पडतोय. तर बघा आत्ता ऊन होतं, आत्ता ऊन आलं आणि आत्ता पाऊस पडला. मस्त पाऊस येतोय छान छान. तर आता मला स्वयंपाकाला लागायचंय, स्वयंपाक करायचा. आता काय करू, भाजीन काय करू, पोळी काही समजे ना. तर इतकी छान हवा सुटली ना बाहेर, बापरे, खरंच खूप मस्त हवा लागेल. आणि मी काही बोलते की आपूचे बाबा हसायले तिकडून. बघा हे स्टोनवाले काय किती छान आहे. काय करायचं आपूचे बाबा जेवायला? सांजेचं झोपू नये असं. तर मी स्वयंपाकाला आली होती, इकडं स्वयंपाक बनवावं म्हटलं. तर ना आधी तर ऑफिसवरून आले होते हे, तर यांचं टिफिन काढून ठेवावं म्हटलं, कारण की ना बॅगमध्ये तसेच राहतात. आणि आजकाल तर हे काय करायले, ऑफिसमध्येच विसरून यायले टिफिन, म्हणजे जेवण करायले आणि तिथेच ठेवून यायले. तर 2 टिफिन होते, त्या दिवसाचा पण एक ऑफिसमध्ये ठेवला होता आणि नंतर मग ना
मी त्यांना दुसऱ्या दिवशी दुसरा दिला होता. म्हटलं तर कशात देवा, असा काही प्रश्नच पडतो, म्हणून म्हटलं आता पटकन काढून ठेवते. आणि ना इथे डाळ भातच घालावं म्हटलं, कारण की मला पालक वरण करायचं होतं. त्यासाठी मग म्हटलं मस्त पालक वरण करता येईल, आपू पण खाऊन घेते. आणि आज काय पोळ्या वगैरे करायच्या नव्हत्या, त्यामुळं मग कुकरच लावणार होती आणि बाकीचे कामं करणार होती. इथे ना काय होतं, आप्पू काय करते, भाजी पोळी संध्याकाळची काही खातच नाही. सकाळची खाल्ली तर खाल्ली, अजिबात संध्याकाळी पोळी खात नाही ती. त्यामुळे मग तिच्यासाठी भात लावावाच लागतो. त्यासाठी मग आमच्यासाठी पण वरण लावून घेतलं होतं. मस्त छान असं पाऊस पडून गेला होता आत्ताच. आणि त्यांना चहा पोहे नाश्ता तर झालाच ऑफिसवरून आल्यानंतर, पण लगेच मी स्वयंपाकाला लागली, कारण की नंतर ते याला जातात, गार्डनला जातात आप्पूला घेऊन थोड्या वेळासाठी. आणि मग माझी देवपूजा वगैरे संध्याकाळची बाकीचे कामं अशी मी करत असते. कधी कधी असं वाटतं की नको हे सगळं काम, नको, आरामच पाहिजे. पण कधी कधी असं होतं, म्हणजे एखाद्या दिवशी जर आपल्याला स्वयंपाक करायचा नसला ना आणि काम नसलं ना, असा भला मोठा दिवस लागतो. असं वाटतं की किती मोठा दिवस आहे आणि काहीच काम नाही आपल्याला. त्याच्यामुळं काम असलं तरच ते दिवस पटापट जातो, असं मला तरी वाटतं. कारण की एक टाईमचा जर स्वयंपाक जर नसला ना की खरंच खूप मोठा दिवस लागतो. आणि मोबाईल बघून बघून पण आपण जास्त काही मोबाईल बघू शकत नाही. त्यावर पण असंच काही ना काही न्यूज वगैरे वाचली की परत मग मन हे होऊन जातं. त्याच्यापेक्षा हे काम भलं असं वाटतं मला. आता कामामध्ये असं पटापट दिवस जातो आणि संध्याकाळी 8-9 लगेच वाजून जातात. इथं भांडी घासून ठेवले होते मी, कारण की एकदम जेवणाचे आणि याचे इतके भांडे पडतात ना, खरंच इतका कंटाळा येऊन जातो. आणि माझी तर काय माहिती एवढे भांडे पडतात, कायच होतं काय माहिती. टिफिन आता 2 होते आणि बाकीच्या यांच्या नाश्त्याच्या वगैरे संध्याकाळी आले की ते सकाळी 9 वाजताच जेवतात ना, त्यामुळे संध्याकाळी आल्या भूक लागते. म्हणून पोहे म्हणा काही म्हणा आम्हाला करावंच लागतं. इथं भाजीसाठी मी ऑप्शन बघत होती, म्हटलं काय करावं. पालकचं असं ठरलं होतं, पण शेपू पण होती यात, परत मी मेथी पण आणली होती. पण म्हटलं आता वरण लावलं तर पालकच करूया. आणि हे काही पोळ्या खात नाही, म्हणजे पोळी खात नाही पालक वरणासोबत, त्यामुळे मग भात याच्यासोबतच खातात. नाहीतर मी मेथी पण करणार होती, पण काय म्हटलं नको जाऊ दे. इथे पालक म्हटलं धुवून ठेवून द्यावं, कारण की नंतर मग करायला सोपं जाते. आणि कुकर होते तोपर्यंत आप्पू गार्डनला गेली होती, त्यामुळे हे पटापट असे कामं झाले माझे. नाहीतर ना ती खूप मधामधात येत राहते, म्हणजे तिचे पप्पा जरी असले ना तरी पण मधामधात तिचं सुरूच राहतं. तर चला मी इथेच ब्लॉगला एंड करते आणि वरण वगैरे करून घेते माझं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट पण करा. तर अशाच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल. आणि इथे माझी पालक पण धुवून झाली होती, म्हटलं तोपर्यंत ना धुवून ठेवली की पटापट होऊन जाते. तर चला संपवते माझा इथंच ब्लॉग आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.